इथे इथे बस. दादा हातून राहिला का तुझं? नाही. झोपून घे ना आता. जल्दी आइए, जल्दी आइए। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आवाज येतोय माझा? हो सर. ओके, आज आपण मानसशास्त्राचा अभ्यास बघणार आहोत. त्यातला बहुतांशी भाग आपला झालेला आहे. तर आता फक्त एक थोडं वाचन करूया पहिल्या 2-4 मुद्द्यांचं. त्यानंतर मी एक्सप्लेन करणार आहे. तर सर्वप्रथम सगळेजण जॉईन झाले का? 23 विद्यार्थी आतापर्यंत जॉईन झालेले आहेत. तर वाचन कोण करते? आज सुरुवात कोण करते वाचनाची मानसशास्त्रापासून? मी वाचते सर. राजश्री मॅडम. यस, हो. वाचा. ओके. मानसशास्त्र स्वरूप व बरं का मॅडम, ऐका ना, ही जी उभी बोला. पट्टी आहे ना, मानसशास्त्र स्वरूप व्याप्ती, ते खाली जाऊन पुन्हा कुठे आलोय बघा आपण. 1 मिनिट. इथं पेज संपतंय. शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये, बरोबर.
हो त्यानंतर आपण पुढे कुठे जाणार मग? इकडे उजव्या बाजूला जी पट्टी आहे ना, हो मानसशास्त्र, वर्तनाचे शिक्षणशास्त्र वगैरे जगाला मानसशास्त्र अध्यापनाची गरज काय? हा, म्हणजे हे पूर्ण पेज आहे. हा, हे लक्षात ठेवा फक्त. ओके, हो राजेश मॅडम, स्टार्ट. हो मानसशास्त्र स्वरूप व व्याप्ती. मानस आणि शास्त्र या दोन शब्दांपासून मानसशास्त्र हा शब्द तयार झाला आहे. मानस म्हणजे मन आणि शास्त्र म्हणजे एखाद्या विषयाचा पद्धतशीर अभ्यास. 21व्या शतकात मानसशास्त्राचे शतक मानले जाते. मानसशास्त्र अभ्यासाची सुरुवात याची सुरुवात एरिस्टॉटल काळापासून झाली. एरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता. एरिस्टॉटल याने डी ॲनिमा नावाचा ग्रंथ लिहिला. त्यात आत्म्यासंबंधी विचार मांडले. व्याख्या: आत्म्याचे शास्त्र ते मानसशास्त्र अशी व्याख्या त्याने केली. प्लेटो रिपब्लिक नावाच्या ग्रंथात व्यक्तिभिन्नतेसंबंधी विचार त्याने मांडले. मानसशास्त्राची व्याख्या: मॅकडुगल मनाचा अभ्यास करणारे ते मानसशास्त्र. मानसशास्त्र हे मानवी मनाचे अनुभवनिश्चित व वर्णनात्मक शास्त्र होय. विल्यम वुंट पहिली मानसशास्त्रीय प्रयोगशाळा. मानसशास्त्र हे बोधावस्थेचे शास्त्र बनले. फ्राइड मानसशास्त्र हे बोधात्मक व अबोधात्मक जाणीवांचा अभ्यास करणारे शास्त्रज्ञ. वॅटसन वर्तनवादी अमेरिकन शास्त्रज्ञ. मानवी वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. मॉर्गन, किंग आणि रॉबिन्स मानव आणि मानवेतर प्राण्यांच्या वर्तनाचे शास्त्र ते मानसशास्त्र. वुडवर्थ BSOR वर्तन उद्दीपक जीव प्रतिक्रिया. शैक्षणिक मानसशास्त्र. क्रोवेल, हर्बर्ट व पेस्टॉलॉजी हे या विचारांचे उद्गाते आहे. C. स्किनर अध्ययन अध्यापनाशी संबंध असणारी मानसशास्त्र व्याख्या म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र होय. जड शिकणाऱ्या वर्तनाचा व त्या वर्तनाच्या मुळाशी असणाऱ्या प्रेरणेचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे शैक्षणिक मानसशास्त्र. वृत्ती व पॉवर्स जे शास्त्र मान्यता पावलेल्या मानसशास्त्रीय तत्वांचा उपयोग शैक्षणिक समस्यांचा उलगडा करण्यासाठी करते ते शैक्षणिक मानसशास्त्र होय. अध्ययन व अध्यापन प्रक्रियेचा मानसशास्त्राशी संबंध. शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासात शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास समाविष्ट आहे. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल होय. शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये. 1. शिक्षण ही अखंडपणे चालणारी प्रक्रिया आहे. 2. शिक्षण ही एक नैसर्गिक व सहज प्रक्रिया आहे. 3. शिक्षण ही त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया आहे. 4. शिक्षण ही मानसिक व सामाजिक प्रक्रिया आहे. 5. शिक्षण औपचारिक, अनौपचारिक आणि सहजपणे दिले जाते. 6. शिक्षण ही एक स्वयंस्फूर्त प्रक्रिया आहे. मानसशास्त्र हे वर्तनाचे तर शिक्षणशास्त्र वर्तनाला सुयोग्य वळण लावणारे शास्त्र आहे. शिक्षकाला मानसशास्त्र अध्यापनाची गरज काय? शिक्षणाचे ध्येय साध्य करण्यासाठी अध्ययनार्थाच्या व्यक्तिमत्त्वाचा विकास साधण्यासाठी विद्यार्थ्याचा कल जाणून घेण्यासाठी विद्यार्थ्यातील सुप्त शक्तीचा विकास साधण्यासाठी अध्ययनार्थाला प्रेरणा देण्यासाठी शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी अध्यापनात सुधारणा करण्यासाठी यासाठी शिक्षकाला मानसशास्त्राची गरज असते. वर्तन अभ्यासाच्या पद्धती. मुख्य 2 पद्धती. 1. शास्त्रीय, 2. अशास्त्रीय. शास्त्रीय पद्धतीच्या उपपद्धती. प्रायोगिक पद्धत, जीवन वृत्तांत पद्धत, सर्वेक्षण पद्धत, मनोविश्लेषण. अशास्त्रीय पद्धतीच्या पर्यक, दंतकथा, आत्मनिरीक्षण. अध्ययन प्रक्रिया, स्वरूप व उत्पत्ती.
मनशास्त्रज्ञ यांनी अनुभव व वर्तन यातील सुधारणा म्हणजे अध्ययन. गॅरेट, अध्ययन म्हणजे अशी कृती जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. अध्ययन म्हणजे परिस्थितीला अनुलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण व टिकाऊ स्वरूपाचे बदल. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास अध्ययन असे म्हणता येईल. गेट्स, शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल होय. अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये. 1. अध्ययन हे सहेतुक असते, उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. 2. अध्ययन ही अजन्म चालणारी प्रक्रिया आहे. 3. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. 4. सर्व प्राण्यांचे अध्ययन सारखे नसते. 5. अध्ययनाने एका ठिकाणी झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप व अंगे. उद्दिष्ट. अध्ययन नेहमीच उद्दिष्टाधीत असते. 2. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही, म्हणजे अनेक गोष्टी शिकण्यामागे काही ना काहीतरी उद्देश असतो. 3. अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. प्रेरणा. अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट असून भागत नाही. 2. ठरलेल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी प्रेरणेची गरज असते. 3. व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात. प्रेरणेमुळे कार्य गतिमान घडते व योग्य दिशेने घडते. 4. प्रेरणा ही आंतरिक किंवा बाह्य दोन्ही प्रकारची असू शकते. त्याचा योग्य वापर करून अध्ययनार्थाला कार्यप्रण करता येते. शोधन. शोधन म्हणजे शोध घेणे. उद्दिष्टांची जाणीव झाली की शोध सुरू होतो. थँक्यू मॅडम. बघा, याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की जेव्हा पहिल्या दिवशी लेक्चर आपलं सुरू झालं त्याच्यामध्ये मानसशास्त्र म्हणजे काय, मानसशास्त्राची स्वरूप काय आहे, व्याप्ती काय आहे, हे आपण सगळं पाहिलं होतं. त्याच्यामध्ये 2-3 मुद्दे क्लिअर करतो. सगळ्यात महत्वाचं, डी ॲनिमा नावाचा ग्रंथ कोणी लिहिला असा प्रश्न याच्यामध्ये विचारला गेला. तर अरिस्टॉटल हा ग्रीक तत्ववेत्ता होता, याने तो ग्रंथ लिहिलेला आहे. बाकी या व्याख्या आपण सगळ्या पाहिल्या होत्या, वुडवर्डचं पण पाहिलं होतं. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे अध्ययन अध्यापन प्रक्रियेचा मानसशास्त्राशी काय संबंध आहे. तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास. सर्वांगीण विकासामध्ये शारीरिक, मानसिक, सामाजिक, भावनिक व नैतिक विकास समाविष्ट आहे. शिक्षण म्हणजे अपेक्षित वर्तन बदल. मग या शिक्षण प्रक्रियेची वैशिष्ट्ये काय आहेत आपल्याला माहिती आहे. शिक्षण ही अखंडपणे चालणारी एक नैसर्गिक सहज प्रक्रिया, त्रिकेंद्रात्मक प्रक्रिया, मानसिक व सामाजिक, औपचारिक व अनौपचारिक व स्वयंस्फूर्त अशी प्रक्रिया आहे. हे सगळे मुद्दे शिक्षक म्हणून तुम्हाला ॲज अ डी.एड. बी.एड. म्हणून सगळे मुद्दे माहिती आहेत. मानसशास्त्र हे वर्तनाचे, तर शिक्षणशास्त्र हे वर्तनाला योग्य वळण लावणारे शास्त्र आहे. हे वाक्य आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं आहे की मानसशास्त्र काय आहे, तर वर्तनाचे, तर शिक्षणशास्त्र वर्तनाला सुयोग्य वळण लावणारं शास्त्र आहे. शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची गरज काय, तर विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी, विद्यार्थ्यांचा कल कोणता आहे तो जाणून घेण्यासाठी, विद्यार्थ्यांमधील सुप्त शक्तींचा विकास साधण्यासाठी, अध्ययनार्थ्याला प्रेरणा देण्यासाठी, शालेय परिसर सुयोग्य करण्यासाठी, अध्यापनात सुधारणा करण्यासाठी, अशा विविध कारणांसाठी शिक्षकाला मानसशास्त्राच्या अध्यापनाची गरज असते. आता वर्तन अभ्यासाच्या 2 प्रकारच्या पद्धती आहेत. त्यामध्ये कोणत्या 2 पद्धती आहेत, तर एक सायंटिफिक पद्धत आहे आणि एक नॉन सायंटिफिक पद्धत आहे. म्हणजे एक शास्त्रीय पद्धत आहे आणि एक अशास्त्रीय पद्धत आहे. शास्त्रीय पद्धती कोणत्या आहेत, तर एक्सपेरिमेंटल मेथड आहे. त्याच्यानंतर जीवन वृत्तांत आपण घेतो. एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रायोगिक पद्धत आहे. जीवन वृत्तांत आहे, सर्वे आहे, ज्याला सर्वेक्षण असं म्हणतात, मनोविश्लेषण आहे. हे 4 प्रकार झाले. अशास्त्रीमध्ये पर्यंक. आता पर्यंक म्हणजे काय, तर अंतर्मनाचा भाग येतो याच्यामागे. त्यानंतर दंतकथा आहे आणि आत्मपरीक्षण आहे. तर यांचा समावेश हा अशास्त्रीय मध्ये होतो. तर वर्तन अभ्यासाच्या 2 पद्धती लक्षात ठेवा. एक शास्त्रीय पद्धत आहे आणि एक अशास्त्रीय पद्धत आहे. त्यानंतर याचे उपप्रकार आपण पाहिले. अध्ययन प्रक्रियेचं स्वरूप आणि उत्पत्ती कशी असते, तर मनशास्त्रज्ञांनी
यातील सुधारणा म्हणजे अध्ययन म्हटलेलं आहे. आता मन नावाचा एक शास्त्रज्ञ होऊन गेलाय. ते असं म्हणतात की आपल्याला मिळालेले अनुभव आणि आपलं वर्तन यामध्ये झालेली जी डेव्हलपमेंट आहे, सुधारणा आहे, याला खऱ्या अर्थाने अध्ययन असं म्हटलं जातं. गॅरेट असं म्हणतो की लर्निंग इज द ऍक्शन. अध्ययन ही अशी कृती आहे जी कृती नव्या परिस्थितीला प्रतिसाद देण्याचे आयोजन करते. जी काही नवीन परिस्थिती तयार होते तिला रिस्पॉन्स देण्याचं काम ही अध्ययन प्रक्रिया करते. अध्ययन म्हणजे परिस्थितीला अवलक्षून केलेल्या क्रियेमध्ये हेतुपूर्ण आणि टिकाऊ स्वरूपाचे बदल. म्हणजे आपल्याला जी परिस्थिती घडवून आणायची आहे त्या क्रियेमध्ये काय करायचं, तर हेतुपूर्ण आणि टिकाऊ स्वरूपाचे बदल घडून आणायचे. अनुभवातून संभवणाऱ्या वर्तनातील बदलास खऱ्या अर्थाने अध्ययन असं म्हटलं जातं. म्हणजे जे काही अनुभव मिळाले त्यातून विद्यार्थी, आपण स्वतः किंवा एक व्यक्ती म्हणून प्रत्येकजण स्वतःमध्ये बदल करतो, त्याला अध्ययन म्हणतात. गेट्स असं म्हणतो, शिक्षण म्हणजे विकासशील असा वर्तन बदल होईल. म्हणजे जो काही बदल होईल तो विकासशील असेल. अशा या अध्ययन प्रक्रियेची ठळक वैशिष्ट्ये काय? अध्ययन सहेतुक असते. म्हणजे अध्ययन हेतूशिवाय होऊ शकत नाही. कुठला तरी हेतू त्याच्या मागे असतो. उद्दिष्ट असतील तर अध्ययन संभव होतं. अध्ययन ही आजन्म चालणारी प्रक्रिया आहे. अध्ययनातून टिकाऊ स्वरूपाचे अपेक्षित बदल होतात. सर्व प्राण्यांचे अध्ययन अनुभव सारखे नसतात. अध्ययनाने एका ठिकाणी झालेल्या ज्ञानाचा उपयोग दुसऱ्या ठिकाणच्या प्रकारच्या अध्ययनात होऊ शकतो. म्हणजे सायकल शिकलेला व्यक्ती हा टू व्हीलर चालू शकतो. टू व्हीलर चालवणारा व्यक्ती हा फोर व्हीलर चालू शकतो. तसं अध्ययनामध्ये एका विषयाचं मिळालेलं ज्ञान दुसऱ्या प्रकारच्या अध्ययनामध्ये आपल्याला होऊ शकतं. आता अध्ययन प्रक्रियेचे स्वरूप कोणते आणि अंगे कोणते आहेत? तर पहिलं आहे उद्दिष्ट, गोल. तर अध्ययन नेहमीच उद्दिष्टाधिष्ठित असते. उद्दिष्टाशिवाय अध्ययन संभवत नाही. म्हणजे अनेक गोष्टी शिकण्यामागे काही ना काहीतरी उद्देश असतो. म्हणून अध्ययन नेहमी उद्दिष्टाधिष्ठित असते, हे लक्षात ठेवा. अध्ययन ही ध्येयाच्या दिशेने चालणारी, वाटचाल करणारी प्रक्रिया आहे. म्हणजे अध्ययन हे गोलच्या दृष्टीने चालत असतं. त्यानंतर आहे प्रेरणा. आता प्रेरणा म्हणजे काय? तर मोटिवेशन. अध्ययनासाठी केवळ उद्दिष्ट असून भागत नाही, तर ठरलेल्या ध्येयाप्रत जाण्यासाठी आपल्याला मोटिवेशनची, प्रेरणेची गरज असते. व्यक्तीला प्रेरणा प्रोत्साहित करतात. मोटिवेशनमुळे कार्य गतिमान होतं आणि त्याला एक डायरेक्शन मिळते. प्रेरणा दोन प्रकारच्या असतात. एक इंटरनल असते आणि एक एक्सटर्नल असते. म्हणजे आपल्या आतमधून मिळणारी एक प्रेरणा असते. आपले आई वडील किंवा एखादा आपण आयडॉल मानत असतो एखाद्या व्यक्तीला. म्हणजे समजा क्रिकेटमध्ये कोणी सचिन तेंडुलकरला मानतं, बॉलिवूडमध्ये कोणी मानतं, त्यानंतर साने गुरुजींना आपण आयडॉल मानतो. अशा काही व्यक्ती आहेत वेगळ्या प्रकारच्या की त्यांना आपण बाह्य आंतरिक प्रेरणा मानू शकतो. त्यामुळे अध्ययनकर्त्याला आपण कार्यप्रवण करू शकतो. आता शोधन म्हणजे काय? तर शोधन म्हणजे शोध घेणं. उद्दिष्टांची जाणीव झाली की शोध सुरू होतो. म्हणून सगळ्यात महत्वाचं, शोध सुरू होण्यासाठी तुम्हाला तुमच्या उद्दिष्टांची जाणीव होणं गरजेचं आहे. पुढचं पेज कोण वाचतंय? चला. सर मी वाचू? सुतार मॅडम वाचताय का? हा. एक मिनिट, पेज ऍडजस्ट करतो मी. हा ठीक. वाचा मॅडम. मानसशास्त्र चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे व ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधणं या शब्दात सामावला आहे. विविध कौशल्य मिळवण्यासाठी शोधन आवश्यक असते. हालचालींची पुनर्रचना, मोडिफिकेशन. उद्दिष्टांच्या पूर्णत्वासाठी विविध हालचाली कराव्या लागतात. त्यापैकी योग्य हालचालींची पुनर्रचना केली जाते व अनावश्यक हालचाली बंद केल्या जातात. उदाहरणार्थ पोहायला शिकणे, सायकल शिकणे. समायोजन, ऍडजस्टमेंट. उद्दिष्टांच्या पूर्णत्वासाठी हालचालींमध्ये सहजता व सोपेपणा येणे आवश्यक असते, म्हणजे परिस्थितीशी जुळवून घ्यावे लागते. आवर्तने, रिव्हिजन. अध्ययनासाठी निवडलेल्या कृती पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. त्यामध्ये आवर्तनाने चुका कमी होतात. उदाहरणार्थ पाढे पाठ करणे. परिपक्वता, मॅच्युरिटी.
व्यक्तीची शारीरिक व मानसिक परिपक्वता असेल तर अध्ययन लवकर व चांगले होते. उदाहरणार्थ, अमूर्त कल्पना समजण्यासाठी मानसिक पक्वता आवश्यक असते. मर्मदृष्टी, इन्साइट. सुरुवातीला विद्यार्थी प्रमाद पद्धतीने शिकतो, परंतु अनुभव व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येचे उकल सहज करतो. अध्ययन वक्र, लर्निंग कर्व्ह. एखादे कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थीने केलेले प्रयत्न आणि त्याने केलेली प्रगती यांच्यातील परस्पर संबंध ज्या आलेखाच्या सहाय्याने काढला जातो त्यास अध्ययन वक्र म्हणतात. 1. सुरुवातीचा टप्पा. वेग मंद असतो. नवीन परिस्थितीचे आकलन होते. यात शक्ती खर्च होते. त्यामुळे प्रगतीचा वेग कमी असतो. 2. जलद प्रगतीचा मध्यंतरीचा टप्पा. सुरुवातीच्या मूलभूत गोष्टी शिकल्यानंतर प्रगती जलद होते. अध्ययन गती वाढते. 3. पठारावस्था प्रगती थांबण्याचा काळ. अध्ययनात प्रयत्न चालू असूनही प्रगती दिसत नाही. यास प्रगती थांबल्यासारखी वाटत असली तरी अध्ययन चालू असते. ही अवस्था अधिक काळ टिकू नये यासाठी शिक्षकांनी प्रयत्न करावे. 4. अंतिम प्रगतीचा टप्पा. पठारावस्था ओलांडून जेव्हा अध्ययनार्थी अंतिम टप्प्यात येतो तेव्हा प्रगतीचा वेग वाढतो. शारीरिक परिसीमा म्हणजे प्रगतीच्या टप्प्याचे अंतिम टोक. यापुढे अधिक प्रगती दिसणार नाही. पठारावस्था निर्माण होण्याची कारणे. अध्ययनातील अभिरुची कमी होणे. कृती करत असताना कंटाळा येणे. कौशल्य संपादित करताना वेग व अचूकता यांचा विचार करता वेग मंदावतो. कौशल्याचा कठीण भाग. शिकताना प्रगती खुंटते. चुकीच्या सवयी अडथळा निर्माण करतात. प्रेरकाची तीव्रता कमी झाल्यास वेग मंदावतो. अध्ययन वक्राचे शैक्षणिक महत्त्व. अध्ययन वक्रावर विद्यार्थ्यांच्या प्रगतीचा वेग समटप्प्यात वेग वाढवायचा हे समजते. विद्यार्थ्याची कुवत लक्षात येते. पठारावस्था कोठे निर्माण झाली हे कळते व प्रोत्साहन देता येते. अध्ययनाच्या उपपत्ती. अध्ययनाच्या उपपत्ती म्हणजे अध्ययन प्रक्रिया. अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचा परस्पर संबंध कसा आहे, व्यक्तीकडून अध्ययन कसे होते, या विविध गोष्टींचे स्पष्टीकरण करणारे निष्कर्ष यांचा समुच्चय असतो. अध्ययन उपपत्तीचे वर्गीकरण 3 प्रकारात केले जाते. साहचर्यवादी उपपत्ती. संबंधित शास्त्रज्ञ थॉर्नडाईक, क्वाह, स्किनर, वॅटमन, गुश्री, हल्क. प्रयत्न प्रमाद पद्धती. अध्ययन विषयक पहिली उपपत्ती मांडण्याचा मान एडवर्ड थॉर्नडाईक यांना मिळाला. त्यांचा ग्रंथ ॲनिमल इंटेलिजन्स. त्यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबड्या इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केला. त्यांच्या मते उद्दीपक व प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन. उद्दीपक व प्रतिसाद SR बॉन्ड यांच्यावर भर उपपत्तीला सहसंबंधी उपपत्ती म्हणतात. या पद्धतीत मांजरावर प्रयोग केला आणि चुकत शिकत असतो. सतत धडपडत राहिले की यश मिळते. सतत प्रयत्न करीत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो. पद्धतीतील टप्पे. उद्दिष्टे, हेतू स्पष्ट असतो.
उद्दिष्टांच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते. चुकांचे प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होतो. थॉर्नडाईकचे अध्ययनविषयक नियम. सज्जतेचा किंवा तयारीचा नियम. लॉ ऑफ रेडिनेस. पुनरावृत्ती नियम. लॉ ऑफ एक्झरसाइज. परिणामाचा नियम. लॉ ऑफ इफेक्ट. अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅव्हल लॉ. अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रतिक्रियेत नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे तीच नैसर्गिक प्रतिक्रिया घडवून आणणे. उदाहरणार्थ पोलीस व रहदारीचे नियम. पॅव्लॉव या शास्त्रज्ञाने कुत्र्यावर प्रयोग केला. अभिसंहित प्रतिक्रिया पुढीलप्रमाणे दाखविता येतात. नैसर्गिक चेतक. अन्न. नैसर्गिक प्रतिक्रिया लाळ. नैसर्गिक चेतक आणि प्लस कृत्रिम चेतक. नैसर्गिक प्रतिक्रिया लाळ. नैसर्गिक चेतक अन्न आणि कृत्रिम चेतक घंटानाद. 3. कृत्रिम चेतक घंटानाद. नैसर्गिक प्रतिसाद लाळ. थँक्यू मॅडम. ओके सर. बघा इथे अतिशय महत्वाचे मुद्दे आले जे तुम्ही डीएड बीएड मध्ये शिकलेले आहात. ते सगळे महत्वाचे मुद्दे याच्यामध्ये कव्हर झालेले आहेत. ते आपण आता एकदा समजून घेऊया काय काय मुद्दे आहेत ते. तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण बघत होतो की मागचं जे पेज होतं त्याच्यावर आपण शेवटचा मुद्दा पाहिला होता की शोधन म्हणजे काय. तर शोधन म्हणजे शोध घेणे. उद्दिष्टांची जाणीव झाली की शोध घ्यायला आपण सुरुवात करत असतो. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न करणे, ध्येय गाठणे एवढा अर्थ शोधन या शब्दात समावलेला आहे. विविध कौशल्य हाताळायची असतील तर शोधन क्रिया आवश्यक असते. म्हणजे चुकीचे प्रयत्न टाळून योग्य दिशेने प्रयत्न झाले पाहिजे. आता हालचालींची पुनर्रचना मॉडिफिकेशन काय आहे. तर उद्दिष्ट जे आपण ठरवलेले असतात आयुष्यामध्ये तर ती पूर्ण करण्यासाठी आपल्याला मुवमेंट करावी लागते, हालचाली करावी लागतात. त्यापैकी योग्य हालचालींची पुनर्रचना केली जाते तर अनावश्यक हालचाली बंद कराव्या लागतात. आता पोहायला शिकणे, सायकल शिकणे हे अनुभव सगळ्यांच्या पाठीशी आहेत. हे अनुभव जेव्हा तुम्ही बघतात तर त्या अनुभवांमध्ये आपल्याला एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात येते की ती म्हणजे की तुम्हाला उद्दिष्टांचं जे पूर्णत्व करावं लागतं त्याच्यासाठी हालचाली ज्या कराव्या लागतात. आता पोहायला शिकताना ज्या आवश्यक हालचाली त्या तुम्हाला कराव्या लागतील, ज्या अनावश्यक हालचाली त्या टाळाव्या लागणार आहेत. त्यानंतर ऍडजस्टमेंट समायोजन काय. तर उद्दिष्टांची पूर्णत्वाकडे वाटचाल करायची असेल तर त्यासाठी तुम्हाला सहजता आणि सोपेपणा आवश्यक असतो. सिम्प्लिसिटी पाहिजे असते, हार्डनेस नकोय. तर अशा सिम्प्लिसिटीसाठी आपल्याला परिस्थितीशी जुळून घ्यावे लागते. आहे त्या परिस्थितीशी जुळून घ्यावे लागते त्याला समायोजन म्हणतात. रिव्हिजन म्हणजे काय. तर अध्ययनासाठी निवडलेल्या कृती पुन्हा पुन्हा कराव्या लागतात. त्यामध्ये आवर्तनाने चुका कमी होतात. उदाहरणार्थ पाढेपाठ करणे. एखादी लहान मुलगी किंवा लहान मुलगा आहे ते पाढेपाठ करताय. सुरुवातीला हे विद्यार्थी आळस करतात, मग नंतर हळूहळू त्यांची आवड होते आणि जेव्हा जेव्हा पुन्हा पुन्हा आवर्तने होतात तर त्यांचे टेबल पाठ होतात, पाढेपाठ होतात. मॅच्युरिटी म्हणजे काय, परिपक्वता म्हणजे काय. तर व्यक्तीची शारीरिक व मानसिक मॅच्युरिटी असेल, परिपक्वता असेल तर अध्ययन लवकर आणि चांगले होते. म्हणजे त्याच्यासाठी फिजिकली आणि मेंटली तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. अमूर्त कल्पना समजण्यासाठी मानसिक पक्वता आवश्यक असते. आता याच्यामध्ये मर्मदृष्टी काय आहे. तर मर्मदृष्टी म्हणजे काय तर याला इन्साइट असं म्हणतात. सुरुवातीला विद्यार्थी प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकत असतो, परंतु अनुभव व बौद्धिक सामर्थ्याच्या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची उकल सहज करतो. आता ज्यावेळेस स्वतःमध्ये झोकून पाहणं किंवा डोकावून पाहणं ज्याला आपण म्हणतात तर ही मर्मदृष्टी काय असते. तर सुरुवातीला विद्यार्थी प्रयत्न प्रमाद पद्धतीने शिकतात. म्हणजे चुकता चुकता मनुष्य काय करतो, शिकत असतो. आणि तो कशाच्या बळावर शिकतो तर अनुभव आणि बौद्धिक सामर्थ्य त्याला मिळालेले जे एक्सपिरियन्स असतात आणि त्याची जी
ज्याला इंटेलिजंट स्ट्रेंथ असते, बौद्धिक सामर्थ्य असते, या बळावर तो मर्मदृष्टीच्या मदतीने समस्येची उकल सहज करतो. अध्ययन वक्र, लर्निंग कर्व. एखादे कौशल्य संपादन करताना अध्ययनार्थ्याने केलेले प्रयत्न व त्याने केलेली प्रगती हे जर आपल्याला बघायचं असेल तर ते आलेखाच्या साहाय्याने जे दाखवलं जातं त्याला अध्ययन वक्र म्हणतात. अध्ययन वक्राचे वेगवेगळे टप्पे आहेत, ते 5 टप्पे आपण बघूया. हे डीएड बीएड मध्ये ऑलरेडी तुमचं झालेलं आहे, पण परीक्षेला अध्ययन वक्रावर प्रश्न येतो. तर अध्ययन वक्राच्या वेळेस 2 गोष्टी महत्वाच्या आहेत, तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुम्ही केलेली प्रगती. जसं क्रिकेटमध्ये एखाद्या खेळाडूने किंवा एखाद्या संघाची 15 ओव्हर पर्यंत वाटचाल कशी होती, 30 ओव्हर पर्यंत वाटचाल कशी होती, 40व्या ओव्हरला त्या संघाची परिस्थिती काय, किती रन्स झाले, किती आउट झाले, आणि 50व्या ओव्हरच्या वेळेस तो संघ किती रनांपर्यंत पोहोचला, हे जसं एखाद्या ग्राफद्वारे आलेखाद्वारे आपण समजून घेतो, अगदी त्याच पद्धतीने अध्ययन वक्र असतो. त्याच्यामध्ये 2 गोष्टी असतात, तुम्ही केलेले प्रयत्न आणि तुमची झालेली प्रगती. याच्यामध्ये 3 टप्पे आहेत. सुरुवातीचा टप्पा, जलद प्रगतीचा टप्पा, तिसरा आहे पठार अवस्था, ज्याला प्रगती थांबण्याचा काळ म्हणतात. चौथा आहे अंतिम प्रगतीचा टप्पा, शारीरिक परिसीमा. असे 5 घटक आहेत. तर त्याच्यामध्ये सुरुवातीला आहे सुरुवातीचा टप्पा. आता समजा माझी मुलगी परणवी आहे किंवा तुमच्या घरात एखादा लहान बाळ आहे, त्याला शिकायचंय, तर त्याचा सुरुवातीचा वेग मंद असतो. मग हळूहळू त्या परिस्थितीचं आकलन होतं, त्यामध्ये शक्ती खर्च होते. मग आपण त्यांना काना, उकार, विलांटी, मात्रा समजून सांगतो, अंक ओळखायला लावतो. प्रगतीचा वेग सुरुवातीला कमी असतो. नंतर जेव्हा मूलभूत गोष्टी समजल्या तर मग ती मुलं एबीसीडी लिहायला लागतात, 14 खडी लिहायला लागतात. नंतर पठार अवस्था येते. मग हळूहळू इतका छान अभ्यास करत असताना मध्येच पठार अवस्था येते. मग प्रगती दिसत नाही. याच प्रगती थांबल्यासारखी वाटत असली तरी अध्ययन चालू असते. ही अवस्था अधिक काळ टिकू नये यासाठी शिक्षकाने प्रयत्न करणं गरजेचं आहे. अंतिम प्रगतीचा टप्पा, पठार अवस्था ओलांडून जेव्हा अध्ययनार्थी अंतिम टप्प्यात येतो तेव्हा प्रगतीचा टप्पा किंवा प्रगतीचा वेग वाढत असतो. तर या पद्धतीने महत्वाची गोष्ट आहे पठार अवस्था, अंतिम प्रगतीचा टप्पा आणि शेवटी आहे शारीरिक परिसीमा. शारीरिक परिसीमा म्हणजे काय? प्रगतीच्या टप्प्याचे अंतिम टोक. यामध्ये अधिक प्रगती दिसणार नाही, कारण ऑलरेडी त्या विद्यार्थ्याने या सगळ्या 5 टप्प्यांमधून शेवटच्या टप्प्यात आवश्यक ते यश प्राप्त केलेलं असतं. आता मुलं अभ्यास करत नाही किंवा आपण अभ्यास करत नाही, आपल्या कामामध्ये पठार अवस्था येते. तर ती पठार अवस्था येण्याची कारणं काय? तर तुमचं अध्ययनामधली अभिरुची, आवड कमी होणं, सतत तीच कृती करून कंटाळा येणं, आणि वेग आणि अचूकता यांचा विचार करता वेग मंदावणं. म्हणजे तुम्हाला वेग पण पाहिजे आणि तुमच्या कामामध्ये अचूकता पाहिजे, तर अशा वेळेस पठार अवस्था येण्याची शक्यता असते. आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा असा आहे की कौशल्याचा कठीण भाग शिकताना सुद्धा प्रगती खुंटते. म्हणजे उदाहरणार्थ एखादी अवघड टास्क तुम्हाला पूर्ण करायची असेल तर त्या ठिकाणी तुम्ही थांबून जातात. गणित छान सोडवतात, पण गणितातलं एखादं अवघड उदाहरण आलं की तिथे तुम्हाला मग कंटाळा येतो, थांबावंसं वाटतं आणि मग तुमची प्रगती खुंटायला सुरुवात होते. चुकीच्या सवयी राहिल्या तर त्याच्यामुळे सुद्धा अध्ययनामध्ये अडथळे निर्माण होतात. नंतर प्रेरक, ज्याच्यामुळे आपल्याला मोटिवेशन मिळते, त्याची इंटेन्सिटी कमी झाली, त्याची तीव्रता कमी झाली, तरी सुद्धा आपल्या अध्ययनाचा वेग हा मंदावत असतो. आता हे जो अध्ययन वक्र आहे त्याचं पठारावस्था येण्याची कारणं आपण पाहिली. अध्ययन वक्रामुळे काय झालं की विद्यार्थ्याने काय प्रगती केली त्याचा वेग समजतो आणि वेग कसा वाढवावा याची सुद्धा माहिती मिळते. विद्यार्थ्यांची कुवत लक्षात येते, पठारावस्था कुठे निर्माण झाली हे कळते, प्रोत्साहन देता येते, विद्यार्थ्यांची परिसीमा कळते, तोपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करता येतो. आता हे जे अध्ययन आहे या अध्ययनाच्या उपपत्ती आहेत, त्या अध्ययन उपपत्तींनाच अध्ययन प्रक्रिया असं म्हटलं जातं. अध्ययनात कोणते घटक येतात, त्यांचा परस्पर संबंध काय, व्यक्ती अध्ययन कशी करते, या गोष्टींचं स्पष्टीकरण या निष्कर्ष अध्ययन उपपत्तीमध्ये केलेले असतात. आता याच्यामध्ये 3 प्रकार आहेत अध्ययन उपपत्तींचे. साहचर्यवादी उपपत्ती, सहसंबंध उपपत्ती. पुढे जाऊया आपण, अगोदर साहचर्यवादी उपपत्ती बघूया. आता साहचर्यवादी उपपत्ती म्हणजे काय?
तर साधारणपणे या संदर्भात हे प्रश्न विचारले जातात की साहचर्यवादी उपपत्तीमध्ये खऱ्या अर्थाने ज्याला म्हणतात की कोणत्या कोणत्या शास्त्रज्ञांनी खऱ्या अर्थाने योगदान दिलेलं आहे. तर त्यामध्ये थॉर्नडाईक, पॅवलॉव, स्किनर, वॅटसन, गुथ्री आणि हल्क यांनी खऱ्या अर्थाने साहचर्यवादी उपपत्तीला महत्व दिलेलं आहे. याच्यामध्ये प्रयत्न प्रमाण पद्धती सुद्धा महत्वाची ठरते. थॉर्नडाईकची अध्ययनविषयक पहिली उपपत्ती मांडण्याचा मान एडवर्ड थॉर्नडाईक यांना मिळाला. त्यांचा ग्रंथ आहे ॲनिमल इंटेलिजन्स नावाचा ग्रंथ. हा एडवर्ड थॉर्नडाईक यांनी लिहिलेला आहे. तर त्यांनी ती पहिली उपपत्ती मांडलेली आहे. त्यांनी काय केलं तर त्यांनी वेगवेगळ्या प्राण्यांवर प्रयोग केले. पहिला प्रयोग त्यांनी कुत्रा, मांजर, मासे, कोंबडे इत्यादी प्राण्यांवर प्रयोग केला. त्यांच्या मते उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्यामधील साहचर्य प्रस्थापित होणे म्हणजे अध्ययन होय. म्हणजे उदाहरणार्थ उद्दीपक म्हणजे स्टिम्युलस आणि आर म्हणजे रिस्पॉन्स असेल तर यांच्यामध्ये खऱ्या अर्थाने एक बॉन्ड तयार होतो आणि हाच बॉन्ड आर बॉन्ड जो आहे तो दाखवला जातो, साहचर्य दाखवलं जातं. त्यालाच खऱ्या अर्थाने सहसंबंध उपपत्ती म्हणतात. या पद्धतीमध्ये मांजरावर प्रयोग केला गेलेला आहे आणि त्यांनी पाहिले की तो मांजर हा चुकून चुकून शिकतो. सतत सतत आपण धडपडत राहिले की यश मिळते. सतत प्रयत्न करत राहिले की एक दिवस मार्ग सापडतो. याच्यामध्ये पहिल्यांदा त्याचे उद्दिष्ट हेतू स्पष्ट असतात. उद्दिष्टांच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. म्हणजे आपण जर एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर पहिले हेतू स्पष्ट असतो. उद्दिष्टांच्या दिशेने शोधात्मक हालचाली होतात. योगायोगाने यश मिळते. चुकांचं प्रमाण कमी होऊन हेतू साध्य होते. आता थॉर्नडाईकचे अध्ययन विषयक नियम काय आहेत तर पहिला नियम आहे लॉ ऑफ रेडिनेस, लॉ ऑफ एक्झरसाइज, लॉ ऑफ इफेक्ट. सज्जतेचा नियम, तयारीचा नियम, पुनरावृत्तीचा नियम आणि परिणामाचा नियम. आता हे 3 नियम थॉर्नडाईकने मांडलेले आहेत. तुमची तयारी असेल तर तुमचं काम चांगलं होतं. पुन्हा पुन्हा ती क्रिया केली तर पुनरावृत्तीचा नियम आहे आणि चांगली क्रिया केली तर चांगला परिणाम मिळतो. त्याला लॉ ऑफ इफेक्ट म्हणतात. असे थॉर्नडाईकने 3 नियम मांडलेले आहेत. त्याबरोबर पुढची उपपत्ती आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. पॅवलॉव यांनी मांडली. अभिसंधान याचा अर्थ एखाद्या प्रक्रियेमध्ये नैसर्गिक चेतकाबरोबर कृत्रिम चेतक वापरून कृत्रिम चेतकाद्वारे ती नैसर्गिक प्रक्रिया घडून आणणे. उदाहरणार्थ पोलीस व रहदारीचे नियम. म्हणजे नुसते पोलीस उभं राहून चालत नाही, तर त्या पोलिसांबरोबर एक सिग्नलची व्यवस्था आहे. सिग्नलमुळे सुद्धा लोक थांबतात. लाल रंगाचा लाईट लागला की थांबतात. ही कृत्रिम व्यवस्था आहे आणि स्वतः पोलीस इथे उभे राहतात, शिट्टी वाजवतात. तर त्यामुळे ती प्रक्रिया घडून येते. पॅवलॉवने सुद्धा अशा पद्धतीने कुत्र्यावर प्रयोग केला. कुत्र्यासमोर अन्न ठेवलं, आपोआप त्याच्या तोंडातून लाळ आली. नंतर कुत्र्यासमोर अन्न ठेवलं आणि घंटानाद केला. म्हणजे समजा 4 वाजता घंटा वाजली तर जेवण मिळते असं जर कुत्र्याला समजलं तर बरोबर पुढच्या वेळेस अन्न न ठेवता सुद्धा जर 4 वाजता घंटा वाजवली तर बरोबर त्या कुत्र्याच्या तोंडातून लाळ गळते आणि त्याला असं म्हणणं असतं की मला आता जेवण मिळणार आहे. तर याला खऱ्या अर्थाने जे म्हटलं जातं विद्यार्थी मित्रांनो, याला म्हटलं जातं अभिजात अभिसंधान उपपत्ती, जी पॅवलॉव यांनी मांडलेली आहे. चला पुढचा मुद्दा कोण वाचतंय? मी वाचू का सर? वैशाली मॅडम वाचा ना, वाचा ना. अभिसंधानाचे अध्ययन. आवाज येतोय का सर? हो. मानसशास्त्र अभिसंधानाचे अध्ययन, अध्यापनात उपयोग. 1. विद्यार्थ्यांना योग्य सवयी लावता येतात. 2. विद्यार्थ्यांच्या वृत्ती बदलता येतात. वाईट सवयी घालवता येतात. 3. अध्ययनार्थ्याला वाटणारी अकारण भीती, त्यांच्या नावडी तसेच चमत्कारिक वर्तन नष्ट करता येते. साधक अभिसंधान. स्किनर कबूतर, उंदीर या प्राण्यांवर प्रयोग केला. स्किनर पेटी. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून उपयोगी पडते तेव्हा ती विशिष्ट क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. या साधनीभूत होण्यास साधक अभिसंधान म्हणतात. साहचर्यवादी उपपत्तीमध्ये पॅवलॉव, स्किनर यांच्यासह ग्रुथी व हल यांचाही समावेश होतो. ग्रुथी यांनी सान्निध्य अभिसंधान उपपत्ती मांडली. हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली.
हल यांनी पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ज्ञानात्मक अध्ययन केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेतला जातो. ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीत पुढील उपपत्तींचा समावेश होतो. 1. समाकारवादी उपपत्ती. 2. क्रूट लेविन यांची क्षेत्रीय उपपत्ती. 3. टॉलमन यांची संकेत अध्ययन उपपत्ती. 4. गॅग्ने यांची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती. 5. आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. 6. ब्रुनर यांची वैशाली मॅडम, ज्ञानात्मक हेडफोन उपपत्ती. लावलेत का तुम्ही? हो सर. थोडा तो जो माईक आहे ना हेडफोनचा, थोडा लांब धरा ना, म्हणजे छान आवाज येईल अजून. हो ओके. चालेल सर. हो, थँक्यू सर. 7. कोफ्का यांची समाविष्टवादी उपपत्ती. समाकारवादी किंवा समाविष्टवादी उपपत्ती. 1. कोहलर, कोफ्का व वर्दायमर यांच्या मते अभ्यास पृथक्पणे न करता संकलित स्वरूपात करावयास हवा. त्यांच्या मतानुसार अध्ययनात समग्रता हा घटक महत्त्वाचा आहे. अध्ययन समस्यायुक्त परिस्थिती, निरीक्षण, मर्म जाणणे, समस्या विमोचन. कोहलर यांच्या मते समस्या मर्मदृष्टीने सोडवल्या जातात. व्यक्ती व तिच्या भोवतालचे वातावरण यांच्यातील आंतरक्रियेतून मर्मदृष्टी प्राप्त होते व त्यातून समस्या सोडवली जाते. कोहलर यांच्या जर्मन मानसशास्त्रज्ञाने सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केला. चिंपांझी, खोके, काठी, केळीचा घड. मर्मदृष्टी या पद्धतीत समस्येची जाणीव होणे अधिक महत्त्वाचे असते. मर्म जाणणे हे आकलन, वय, बुद्धी यावर अवलंबून असते. अध्यापनात तुटकपणे न शिकवता समग्रपणे शिकवावे. लेविनची ज्ञानात्मक क्षेत्रीय उपपत्ती. लेविनच्या मते क्षेत्र हा घटक महत्त्वाचा आहे. या क्षेत्रात भौतिक, मानसिक दोन्ही प्रकारचे घटक येतात. विविध वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ताण, उर्मी या सगळ्या बाबींचा समावेश होतो. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचे विश्लेषण केले पाहिजे, असे लेविन म्हणतो. प्रेरणा, प्रबलीकरण महत्त्वाचे आहे. आयुबेल सर, आसुबेल आहे का इथे का आयुबेल? आसुबेल आहे. आसुबेल आहे मॅडम ते. हा, ते आयुबेल दिसतंय ना म्हणून. आसुबेल यांची अध्ययन व अनुदेशन उपपत्ती. कोणत्याही विषयात तत्वे, सिद्धांत, नियम आणि संकल्पना असतात. त्यांची एक श्रेणीबद्ध रचना असते. ही रचना मनोऱ्यासारखी निमुळती होत जाते. अगदी पायथ्याशी मृत कल्पना व निमुळत्या भागाकडे अमूर्त कल्पना येतात. जेरोम ब्रुनर यांची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. यांच्या मते नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीत सुधारणा करून भर घातलेली असते व जुन्या माहितीतील अनावश्यक भाग वगळला जातो. ब्रुनर यांनी अध्यापनातील संकल्पना प्राप्ती, प्रतिमानात संबोधांच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यांचा विचार केला. मृत पातळी, परिचय, वर्गीकरण, अमूर्त पातळी, प्रभुत्व संपादन. डॉ. ब्लूम. सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती. अल्बर्ट बांदुरा. वैशिष्ट्ये. 1. अध्ययनार्थी आदर्शांचे निरीक्षण करतो, त्यासंबंधी ऐकतो, पाहतो व मेंदूत साठवतो. 2. आदर्शांप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. 3. आपले वर्तन इतरांना कितपत आवडते किंवा नावडते यांचा शोध घेतो. 4. चांगली प्रतिक्रिया मिळाल्यास तसे वर्तन करतो, विरोध झाल्यास त्या वर्तनाचा त्याग करतो. अध्ययनावर परिणाम करणारे घटक. अध्ययनार्थ्याचे अध्ययन चांगले व्हावे, परिणामकारक व्हावे यासाठी अध्ययनावर परिणाम करणाऱ्या विविध घटकांचा शोध घेणे आवश्यक असतो. अनुवंश. प्रत्येक व्यक्तीमध्ये विशिष्ट गुण अथवा दोष तसेच संस्कार अनुवंशाने येत असतात. गुण दोष बालकात आई वडिलांचेच येतात असे नसून आजी आजोबा, पणजी पणजोबांचा यांचेही गुणदोष नवीन पिढीत संक्रमित होत असतात.
विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरविते. अनुवंशिकतेमुळे व्यक्तिभिन्नता आढळते. 50% जैविक वारसा आई-वडिलांकडून, 25% वारसा आजी-आजोबांकडून व 25% वारसा पणजी-पणजोबांकडून व अन्य पूर्वजांकडून प्राप्त होतो. अनुवंशासंबंधी काही नियम. साधर्म्याचा नियम, लॉ ऑफ सिमिलॅरिटी. प्रत्येक प्राणीमात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करीत असतो. त्यामुळे विशिष्ट प्राण्याची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न, वेगळी दिसून येतात. 2. वैविध्याचा किंवा विविधतेचा नियम. पुष्कळ वेळा बालकांच्या आई-वडिलांचे साम्य असते, पण कोणालाही 2 मुलांमध्ये पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. याला विविधतेचा नियम म्हणतात. नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे परस्परांशी साधर्म्य असले तरी काही बाबतीत त्यांच्यात विविधता आढळते. वैशाली मॅडम, थँक्यू. थँक्यू सर. बघा, इथे आपण आता अभिसंधान काय होतं ते बघितलं. अभिसंधानाचे अध्ययन अध्यापनात काय उपयोग होतात, याच्यामध्ये विद्यार्थ्यांना योग्य सवयी आपल्याला लावता येतात. हा पहिला मुद्दा झाला. नंतर विद्यार्थ्यांच्या वाईट सवयी घालून त्यांना त्यांच्यामधल्या चांगल्या वृत्तींना आपल्याला खत पुरवता येतं. अध्ययनार्थ्याला वाटणारी अकारण भीती, त्याच्या नावडी व चमत्कारिक वर्तन नष्ट करता येते. बऱ्याच विद्यार्थ्यांना गणिताची भीती वाटते किंवा एखाद्या विषयाची, एखाद्या शिक्षकांची, कोणाची तरी भीती वाटते. ती भीती, त्यांची नावड निघून जाते. आता जसं आपण अभिजात अभिसंधान पॅव्लॉवचं पाहिलं, तसं साधक अभिसंधान स्किनरने मांडले. स्किनरने एक पेटी तयार केली होती. त्याने कबूतर आणि उंदीर यांच्यावर हे प्रयोग केले होते. विशिष्ट उद्दिष्ट प्राप्तीसाठी जेव्हा एखादी क्रिया साधन म्हणून केली जाते, तेव्हा ती वस्तू किंवा ती क्रिया साधनीभूत झाली असे म्हणतात. उदाहरणार्थ, शिकवताना तुम्ही फळा वापरला, याचा अर्थ शिकवण्याची क्रिया साधनीभूत झाली असा त्याचा अर्थ होतो. तर साधनीभूत होण्यासाठी साधक अभिसंधान म्हटलं जातं. ही जी साधनीभूत होण्याची प्रक्रिया असते. आता साहचर्यवादी उपपत्तीमध्ये पॅव्लॉवने अभिजात अभिसंधान मांडलं, स्किनरने साधक अभिसंधान मांडलं. यासह गुथ्री आणि हल यांनीही खऱ्या अर्थाने उपपत्ती मांडल्यात. गुथ्रीने सानिध्य अभिसंधान मांडलं, तर हल याने पद्धतशीर वर्तन उपपत्ती मांडली. परीक्षेला प्रश्न येईल, साधक अभिसंधान विचारलं तर स्किनर, अभिजात अभिसंधान विचारलं तर पॅव्लॉव, सानिध्य अभिसंधान विचारलं तर गुथ्री आणि पद्धतशीर वर्तन उपपत्ती विचारली तर हल नावाचा मानसशास्त्रज्ञ. नंतर आहेत ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती. ज्ञानात्मक अध्ययन मध्ये केवळ चेतक आणि प्रतिसाद यांचा स्वतंत्रपणे विचार न करता प्रामुख्याने परिसर विचारात घेतला जातो. आता ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये अनेक उपपत्तींचा समावेश होतो. त्याच्यामध्ये समाकारवादी उपपत्ती, कर्ट लेविनची उपपत्ती, टॉलमनची संकेत अध्ययन उपपत्ती, गॅग्नेची श्रेणीबद्ध अध्ययन उपपत्ती, आसुबेलची अध्ययन अनुदेशन उपपत्ती, ब्रुनर यांची ज्ञानात्मक उपपत्ती, कोफका यांची समाष्टीवादी उपपत्ती, या सगळ्या उपपत्तींचा समावेश हा ज्ञानात्मक अध्ययन उपपत्तीमध्ये होतो. समाकार आणि समष्टीवादी उपपत्ती पहिल्यांदा आपण बघूया. म्हणजे ज्ञानात्मक अध्ययन उपपत्ती मधला पहिला प्रकार, कोहलर, कोफका आणि वर्दायमर यांच्या मते अभ्यास पृथकपणे न करता संकलित स्वरूपात करायचा हवा. त्याच्या मतानुसार अध्ययनात समग्रता हा घटक महत्वाचा आहे. कोहलर, कोफका आणि वर्दायमर यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही रेल्वेचा डबा शिकू नका, मुलांना रेल्वे शिकवा. म्हणजे काय, तर पूर्ण रेल्वे दाखवा, नंतर मग रेल्वेचा एक एक डबा दाखवा. म्हणजे जर शिकवायचं असेल तर नुसतं गणित शिकू नका, गणितातले घटक अगोदर त्यांना सांगा. म्हणजे काय, तर समग्र ज्ञान त्यांना द्या आणि मग त्या समग्रतेकडून तुम्ही एकेका घटकाकडे जा, असं कोणाकोणाचं म्हणणं आहे, कोहलर, कोफका आणि वर्दायमर यांचं. मग याच्यामध्ये कसं आहे की अध्ययन कसं होतं, तर पहिल्यांदा एक समस्यायुक्त परिस्थिती निर्माण होईल, मग तो विद्यार्थी निरीक्षण करेल, मग त्याचा मर्म जाणेल आणि मग समस्येचं विमोचन करेल. या बाबतीत कोहलर सुद्धा तेच सांगतो की मर्मदृष्टी असेल तर तुम्हाला एखादी समस्या सोडवता येते. आता कोहलरने काय केलं की
एक चिंपाजी नावाचं जो माकड होतं ज्याचं नाव होतं सुलतान. सुलतान या माकडावर त्याने प्रयोग केला होता. कोहलर हा जर्मनचा होता. त्याने काय केलं की एका पिंजऱ्यामध्ये त्या चिंपाजीला कोंडून ठेवलं आणि बरोबर त्याच्या डोक्याच्या वर त्याचा हात पुरणार नाही अशा ठिकाणी त्याने केळी बांधली. आणि मग त्याने बघितलं की हा चिंपाजीला आता भूक लागल्यावर हा काय करतो. मग त्या चिंपाजीने काय केलं, उड्या मारल्या पण त्याचा काही हात केळीच्या घडापर्यंत पोहोचत नव्हता. मग पुन्हा कोहलरने काय केलं, पुन्हा एकदा पुस्तकात मी वाचलेलं आहे, तर कोहलरने काय केलं, तर ती जी केज होती, तो जो पिंजरा होता जिथे चिंपाजी होता, तर त्या पिंजऱ्याच्या एका कोपऱ्यामध्ये एक काठी आणि एक खोका ठेवलेला होता, लाकडी खोका. मग आता चिंपाजीला भूक लागल्यानंतर मग त्याने उड्या मारल्या, त्याने प्रयत्न केले पण मग त्याला केळी खाता आली नाही. मग त्याच्या लक्षात आलं, मग त्याने काठीने केळीचे घड हलवायला सुरुवात केली. आणि मग काठीने केळीचे घड हलवल्यामुळे काय झालं, तर केळी काही खाली येत नव्हत्या. मग त्याच्या डोक्यात अजून एक कल्पना आली. मग त्याने काय केलं, तो खोका सरकवला, त्या खोक्यावर तो सुलतान नावाचा चिंपाजी उभा राहिला. मग त्याचा हात पुरला, काठीच्या साह्याने त्याने त्या केळी काढल्या. मग त्या केळीचा घड त्याला मिळाला. म्हणजे या ठिकाणी त्या चिंपाजी नाव जो आहे, सुलतान जो आहे, त्याने काय केलं, मर्मदृष्टी वापरली. म्हणून ज्या ज्या वेळेस आयुष्यामध्ये आपल्याला पुढे जायचं, एखादी समस्या येते, तर मर्मदृष्टी वापरणं गरजेचं आहे. आणि आपण रेग्युलर असंच करत असतो. बेसिकली हेच विद्यार्थ्यांना अभ्यासामध्ये करायचंय. जी गोष्ट त्यांना येत नाहीये ना, तर ती त्यांना त्याची जाणीव करून द्यायची आहे. त्या समस्येची जाणीव झाली पाहिजे. मग हे कशावर अवलंबून असतं, तर आकलनावर, त्या मुलाच्या वयावर, त्याच्या बुद्धीवर अवलंबून असतं. आणि त्याच्यामुळे कोहलर असेल, कोफका असेल, वर्धायमर असेल, या सगळ्यांचं म्हणणं असं आहे की तुम्ही अध्यापनात तुटकपणे न शिकवता समग्रपणे शिकवा. त्यानंतर आहे लेविनची ज्ञानात्मक उपपत्ती. लेविनच्या मते क्षेत्र हा घटक महत्वाचा आहे. दोन प्रकारचे घटक असतात, एक भौतिक आणि मानसिक घटक असतो. विविध वस्तू, व्यक्ती, विचार, कल्पना, मानसिक ताण, उर्मी या सगळ्या बाबींचा समावेश हा लेविनच्या उपपत्तीमध्ये होत असतो. एखाद्या व्यक्तीच्या वर्तनाचा अभ्यास करायचा असेल तर वर्तमान स्थितीचा पूर्ण विचार करून मग त्या प्रसंगाचे विश्लेषण केले पाहिजे, असं लेविन असं म्हणतो. म्हणजे नुसतं एखाद्या व्यक्तीचा एखाद्या प्रसंगावरून तुम्ही मत तयार करू नका, तर त्याला पूर्ण त्याची वर्तमान परिस्थिती तुम्हाला अभ्यासावी लागेल. प्रेरणेला सुद्धा त्याने महत्व दिलेले, प्रबलीकरण महत्वाचं असतं. आसुबेल जे आहेत त्यांची एक उपपत्ती आहे, अध्ययन अनुदेशन उपपत्ती. त्यामध्ये तत्वे, सिद्धांत, नियम, संकल्पना मांडलेल्या आहेत. एक श्रेणीबद्ध रचना मांडलेली आहे. ही मनोऱ्यासारखी असते. अगदी पायाशी मूर्त कल्पना असतात आणि निमुळत्या भागाकडे अमूर्त कल्पना असतात. लक्षात ठेवायचं आहे. तर जो पायाचा भाग असतो तिथे मूर्त कल्पना असतात आणि निमुळत्या, आता उदाहरणार्थ लहानपणापासून आपल्याला गाय सांगतात शिक्षक, मग गाय पाहिजे असेल तर मग ते खिडकीतून दाखवतात किंवा आपल्याला आई वडील दाखवतात, ही गाय असते. ही मूर्त कल्पना तुमची क्लिअर झाली. पहिले अमूर्त होती ती मूर्त झाली. पण स्वर्ग, अप्सरा किंवा अशा ज्या यमलोक, मृत्यू, या ज्या काही कल्पना आहेत, ह्या कल्पना ह्या निमुळत्या भागाकडे असतात. या नेहमी अमूर्त असतात आणि या अमूर्त कल्पनांचा स्वप्नांमध्ये सुद्धा संचार होत असतो. त्यानंतर जेरम ब्रुनर यांनी सुद्धा एक उपपत्ती मांडली. ती ज्ञानात्मक उपपत्ती आहे. कर्ट लेविनची क्षेत्रीय उपपत्ती, जेरोम ब्रुनरची अध्ययन विषयक ज्ञानात्मक उपपत्ती. त्याच्यामध्ये नवीन माहितीचे संपादन करीत असताना अगोदरच्या माहितीत सुधारणा करून भर घातलेली असते. जुन्या माहितीतला अनावश्यक भाग टाळला जातो. म्हणजे एखादी नवीन माहिती मिळवतो आपण, मग जर जुनी माहिती असेल तर मग त्यातला अनावश्यक भाग आपण टाळत असतो. ब्रुनर यांनी अध्यापनातल्या संकल्पना, प्राप्ती, प्रतिमानात खऱ्या अर्थाने संबोधांच्या वेगवेगळ्या 4 पातळ्यांचा विचार केलाय. ब्रुनर फार हुशार होता. तो असं म्हणतो की 4 पातळ्यांवर आपण खऱ्या अर्थाने अध्ययन करतो. एक असते मूर्त पातळी, एक असते परिचय, नंतर वर्गीकरण, मग पुन्हा आपण अमूर्त पातळीकडे जातो आणि मग प्रभुत्व नंतर खऱ्या अर्थाने आपल्याला ते अध्ययन समजत असतं. म्हणजे पहिले आपण मूर्त पातळी समजून घेतो, बरोबर आहे की नाही. मग ईश्वर समजला, मग त्याचा परिचय, मग वर्गीकरण, कुठले कुठले देव आहेत, मग अमूर्त पातळी, पुन्हा मग हे देव कुठे असतील, स्वर्गात जाणं म्हणजे काय, पुन्हा अमूर्त पातळीचा जन्म होतो. तर हा जो टप्पा आहे ते 4 टप्प्यांवर जेरोम ब्रुनर सांगतो. मूर्त पातळी, परिचय, वर्गीकरण, अमूर्त पातळी. त्यानंतर प्रभुत्व संपादन उपपत्ती जी आहे ती डॉक्टर ब्लूम यांनी मांडलेली.
सामाजिक निरीक्षणात्मक अध्ययन उपपत्ती अल्बर्ट बांदुरा यांनी मांडलेली. अल्बर्ट बांदुरांवर बऱ्याच वेळा प्रश्न विचारला गेलाय. त्यांच्या उपपत्तीचं वैशिष्ट्य काय? तर त्यांचं म्हणणं असं आहे की जो लर्नर आहे तो निरीक्षण करतो, ऐकतो, पाहतो आणि मेंदूत साठवतो. 4 गोष्टी असतात. उदाहरणार्थ तुम्ही एखादा मोबाईल बघितला, त्याचं निरीक्षण करणार, त्याच्याबद्दल ऐकणार, तो पाहणार आणि पुन्हा मेंदूत साठवणार. आणि ते जे आपण आदेश ऑलरेडी मेंदूला दिले त्या आदेशांप्रमाणेच आपण वागण्याचा प्रयत्न करतो. आपले वर्तन इतरांना कितपत आवडते ना आवडते याचा आपण शोध घेतो. चांगली प्रतिक्रिया मिळाली तसे वर्तन केलो, विरोध जर झाला तर त्या वर्तनाचा त्याग करतो. उदाहरणार्थ एखादं लहान मुलं आहे, त्याला जर आईने सांगितलं तुला असंच वागायचं आहे, मग तो काय चुकीचं वागला तर आई त्याला रागवते. मग त्याला समजतं की अरे या गोष्टीला विरोध आहे. मग ती गोष्ट टाळण्याचा तो मुलगा किंवा ती मुलगी प्रयत्न करत असते. आता जे अध्ययन आहे, अध्ययनावर परिणाम कोणाकोणाचा होतो. आता अध्ययन जर चांगलं झालं, परिणामकारक झालं, तर त्याच्यावर काही घटक सुद्धा परिणाम करतात. म्हणजे या अध्ययनामध्ये अडथळे निर्माण होतात. मग त्याच्यामध्ये आहे अनुवंश. आता अनुवंश म्हणजे काय? हेरिडिटी. प्रत्येक व्यक्तीमध्ये एक विशिष्ट गुण आणि दोष किंवा संस्कार अनुवंशाने येत असतात. म्हणजे एखादा मुलगा मुलगी आहे घरामध्ये, तो असा का वागतो याची पाळमुळं जी आहेत त्याच्या वडिलांमध्ये असतात. वडिलांमध्ये असलेली पाळमुळं त्यांच्या आजोबांमध्ये असतात. ही सगळी गुणदोष पद्धती, गुणदोष संस्कार, चांगले गुण, चांगल्या सवयी किंवा वाईट गुण, वाईट सवयी, संस्कार या अनुवंशाने त्या मुलामध्ये येत असतात. गुण दोष बालकात आई वडिलांतच येतात असे नसून आजी आजोबा, पणजी पंजोबा यांचे सुद्धा गुणदोष मुलांमध्ये नवीन पिढीमध्ये संक्रमित झालेले असतात. याच्यामध्ये विकासासाठी लागणारी मूळ शक्ती अनुवंशिकता पुरवत असते. म्हणजे जर आपल्याला आयुष्यात डेव्हलपमेंट करायची असेल तर त्याला अनुवंशिकता सुद्धा जबाबदार असते. अनुवंशिकतेमुळे व्यक्ती भिन्नता आढळते. साधारणपणे लहान बाळामध्ये आपण जर पाहिलं तर 50% जो जैविक वारसा आहे तो आई वडिलांकडून आलेला असतो. 25% वारसा हा आजी आजोबांकडून आणि 25% वारसा पणजी पंजोबांकडून व अन्य पूर्वजांकडून प्राप्त होतो. म्हणजे एखादा बाळ जन्माला आल्यानंतर तो कसा असणार आहे हे 50% आई वडिलांच्या साधारणपणे बिहेवियर किंवा ज्या मिळालेल्या डीएनएच्या माहितीवर असतं. त्यामध्ये मग 25% वारसा आजी आजोबांचा, 25% वारसा पणजी पंजोबांकडून, अन्य पूर्वजांकडून प्राप्त होतो. अशा अनुवंशासंबंधी सुद्धा काही नियम आहेत. ते नियम आपण समजून घेऊया. तर त्यामध्ये साधर्म्याचा नियम आहे, वैविध्याचा नियम आहे. आता साधर्म्य म्हणजे काय? लॉ ऑफ सिमिलरिटी. प्रत्येक प्राणी मात्र आपल्याला शोभेल असाच अनुवंश संक्रमित करतो. त्यामुळे विशिष्ट प्राण्यांची पिल्ले एकसारखी किंवा इतर प्राण्यांपेक्षा वेगळी दिसतात. उदाहरणार्थ वाघाला बछडे होणार, मेंढीचे जे पिल्लू आहे ते होणार, किंवा कुत्र्याला कुत्र्याचे पिल्लू होणार. बरोबर आहे की नाही? तर या पद्धतीने आंब्याच्या झाडाला आंबेच येणार, शेवग्याच्या शेंगा येणार नाही. हा साधर्म्याचा नियम आहे, लॉ ऑफ सिमिलरिटी आहे. आणि वैविध्याचा नियम काय आहे? तर पुष्कळ वेळा बालकांच्या आई वडिलांची साम्य असते, पण कोणालाही 2 मुलांमध्ये पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. त्याला विविधतेचा नियम असं म्हणतात. आता तुम्ही तुमचे भाऊ बहीण बघा. दोन्ही भाऊ बहिणांमध्ये बहिणी असतील त्यांच्यामध्ये फरक असतो. भाऊ वेगळा दिसतो, बहीण वेगळी दिसते. किंवा 2 भाऊ असतील, 3 भाऊ असतील, 3 बहिणी असतील, यांच्यामध्ये जो फरक दिसतो म्हणजे एकाच आई वडिलांच्या पोटी येऊन सुद्धा साधर्म्याचा नियम साध्य होतो, पण वैविध्याचा नियम सुद्धा इथे पाळला जातो. मग ही विविधता आपल्याला दिसून येते. याला विविधतेचा नियम असं म्हणतात. नियमाप्रमाणे प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीचे परस्परांशी साधर्म्य असले तरी काही बाबतींमध्ये त्यांच्यामध्ये विविधता आढळते. तर अशा पद्धतीने आज बरेच नियमावली आपण अभ्यासलेली आहे आणि बऱ्याच जणांनी छानपैकी वाचन केलेलं आहे. अजून एक नियम आपण समजून मग थांबणार आहोत. एकाच साच्यातून तयार केलेल्या गणपती सारखी त्यांची स्थिती नसते. म्हणजे जे बाळ जन्माला येतात किंवा एखाद्या प्राण्याच्या पोटी जन्माला येणारे बाळ, तर यांच्या बाबतीत हा बदल का आढळतो? तर प्रत्येकाच्या बाबतीत घडणारी गोष्ट ही वेगवेगळी आपल्याला दिसून येते. तिसरा आहे परागतीचा नियम. आता परागतीचा नियम काय असतो? तर याच्यामध्ये साधारणपणे आपण जर विचार केला परागतीच्या नियमामध्ये, तर या नियमानुसार पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात. उंच आई वडिलांची मुले उंचीच्या बाबतीत सरासरीकडे झुकत असतात. म्हणजे समजा एखाद्या आई वडिलांची हाईट 6 फूट आहे, तर येणारी मुलं सुद्धा त्या सरासरीकडे वळण्याचा प्रयत्न करतात. अशा पद्धतीने आपण 3 नियम पाहिले. साधर्म्याचा नियम,
वैविध्याचा नियम आणि परागतीचा नियम. ओके, तर अशा पद्धतीने आपण खऱ्या अर्थाने आज महत्वाचे टॉपिक बघितलेले आहेत. कालचा व्हिडिओ आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला एकत्र शेअर करतो. कालची पीडीएफ, आजची पीडीएफ, कालची पीडीएफ तर टाकली होती, आजची पीडीएफ सुद्धा शेअर करतो. पुन्हा भेटूया नवीन माहितीसह. तो सगळ्यांना गुड नाईट, शुभरात्री. थँक्यू.